तिथे काही ठिकाणी अशा काही प्रायव्हेट लँड्स आहेत ज्या तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी स्वतःच्या अंडर घेऊन तिथे टुरिझम एनकरेज केलंय, जेणेकरून तिथे कन्झर्वेशन पण होत आहे, प्लस तिथे कन्झर्वन्सी म्हणतात त्याला. आणि त्या कन्झर्वन्सी प्रोजेक्टच्या अंडर तिथला जो काही एक ॲनिमलचं हॅबिटॅट आहे तो पण प्रोटेक्टेड राहतो. आणि सिन्स इट इज बिईंग कन्व्हर्टेड इन टू टुरिझम, प्रायव्हेट लँड अक्वायर करून जो ओनर आहे त्याला त्याचं बेनिफिट पण मिळतो, फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पण काम होतं. अशा पद्धतीचं काही आपल्याकडे चालू आहे. येस, आपल्याकडे हे झालं देखील आहे ऍक्च्युली. कुठे? नानजमध्ये आपण एक प्रायव्हेट ओनरशिपची लँड घेतली जी ऍक्च्युली ॲडजॉइनिंग टू सँच्युरी होती. ओके. आणि जो महाडोक पक्षी आहे ना त्याचे पेअरिंग करण्यासाठी दे हॅव टू गो फॉर द डिस्प्ले. जो नर आहे तो त्याचा जो पुढचा भाग आहे तो असा मोठे पंख करून हा डिस्प्ले करत असतो फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि त्याच्या शेजारीच प्रायव्हेट लँड होती साधारणतः 100 हेक्टरची. ती लँड खूप गरजेची होती कन्झर्वेशन दृष्टीनं. तर ती लँड डिपार्टमेंटनी विकत घेतली आणि तो एरिया पण आपण सँच्युरी म्हणून डिक्लेअर केला. अशा ज्या प्राईम लँड्स आहेत ज्या वाईल्ड लाईफच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे त्या गव्हर्नमेंट हॅज अ पॉलिसी टू प्रोक्युर इट. हे होतं आपल्याकडे पण अशा घटना घडलेल्या आहेत किंवा अशा गोष्टी झालेल्या आहेत. सो आता अजून देखील होऊ कारण शकतात. मी हे का विचारतोय, कारण रॅपिडली शहरं वाढत आहेत आणि पुण्याच्या आजूबाजूला असे अनेक ग्रासलँड्स मला दिसत आहेत की प्रॉमिस्ड रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट्स तिथे येणार आहेत किंवा डेव्हलपमेंट होणार आहे. अशा वेळेला अशा लँड्स जर आधीच अक्वायर नाही केल्या गेल्या तर तिथे एकदा बिल्डिंग उभी राहिल्यानंतर तर कोणी काही करू नाही शकत. पण अजून व्हॉट एव्हर वी आर डुईंग त्याच्यासाठी नाही का रिसोर्सेस लिमिटेड आहेत. गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो लिमिटेशन ऑन द मनी स्पेंडिंग. तर ज्या प्रायोरिटी वाईज ज्या फर्स्ट प्रायोरिटीमध्ये आहेत त्या जमिनीचं ऑलरेडी झालेलं आहे. ज्या सेकंड आहे त्याच्यामध्ये काय आहे की काही अशी विलेजेस आहेत जे टायगर रिझर्वमध्ये आहेत किंवा काही अशी विलेजेस जे सँच्युरीमध्ये आहेत त्यांचं रिलोकेशन इज आवर प्रायोरिटी. कारण त्या पूर्ण एरियाला आपण इनव्हायोलेट एरिया करतोय. आपण छोटे छोटे आयलँड नाही घेऊ शकत. जो फॉरेस्टला ॲडजॉइनिंग आहे किंवा इनसाइड आयलँड म्हणून एखादं गाव आहे त्यांना आपण रिलोकेट केलं तर पूर्ण हॅबिटॅट हा आयसोलेटेड होतो आणि वाईल्ड लाईफच्या दृष्टीने अगदी उत्तम होतो. म्हणून अवर प्रायोरिटी इज टू रिलोकेशन ऑफ द विलेजेस दे आर इनसाइड इन द जंगल. नाही, विलेजेसचं तर कळलं मला, पण मी म्हणतोय शहरांच्या आजूबाजूला जी अशी जागा आहे जी 2 शहरांना कनेक्ट करते. हायवेजच्या बाजूला अनेक ग्रासलँड बघायला मिळतात. काही ठिकाणी महाराष्ट्रात काही ठिकाणी इतके सुंदर रोड्स आहेत ज्याच्या दोन्ही बाजूला बघितलं तर खूप छान ग्रासलँड्स आहेत. पण तिथे कुठेतरी डेव्हलपमेंट होताना दिसते, कुठेतरी बोर्ड दिसतो की इथे प्रॉमिस्ड एक प्रोजेक्ट येणार आहे काय. तर अशा ज्या लँड्स आहेत ज्या आय एम शुअर कॉरिडॉर्स म्हणून वापरल्या जात आहेत ग्रासलँड ॲनिमल्स साठी, तर त्या वाचवण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं त्याच्यामध्ये काय आहे की खूप सारे जे नवीन असे जे प्रोजेक्ट आहेत ते इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असतात किंवा कॉरिडॉरमध्ये येत असतात. याच्यासाठी आपल्याकडे एक मेकॅनिझम आहे. त्यांना नाही का स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डमध्ये तो प्रोजेक्ट पहिल्यांदा मंजूर करून घ्यावा लागतो. आणि असा प्रोजेक्ट जर स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डमध्ये मंजूर झाला तरच तो त्यांना इम्प्लिमेंट करता येतो. त्यामुळं अशा प्राईम लोकेशन आहे जिथं तुम्ही म्हणाल की कॉरिडॉर्स आहेत किंवा ॲनिमलच्या मायग्रेशनच्या मुवमेंट आहेत, तिथं हा प्रोजेक्ट जनरली स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डमध्ये मंजूर केला जात नाही. मला याच्याबद्दल क्युरिओसिटी एवढ्यासाठी आहे कारण जेव्हा आपण म्हणतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कन्झर्वेशन हे पण एक काम जोरात चालू आहे, त्यावेळेला ह्या ज्या अशा लँड्स आहेत, कारण उद्या मी म्हटलं तसं की डेव्हलपमेंट एकदा होऊन गेली की ते आपण परत वाचवू नाही शकणार आहोत. तर डेव्हलपमेंट व्हायच्या आधीच जर अशा पद्धतीचे लँड्स फॉरेस्ट डिपार्टमेंट अक्वायर करू शकणार असेल किंवा दुसरं काही त्याच्यावरती जर सोल्युशन असेल की त्याला पर्यायी वेगळी लँड देणं किंवा असं काही, अशा पद्धतीने जर काही काम झालं तर मे बी आपण ग्रासलँड मोठ्या नंबर्सवरती सेव्ह करू शकतो. व्हॉट यू आर सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट. हे बरोबरच आहे. याच्यामध्ये खूप सारे प्रोजेक्ट असे आहेत की गव्हर्नमेंटचे खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट होते, पण वाईल्ड लाईफची मुवमेंट असल्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही कन्सर्न असल्यामुळे त्या लँडचे डेव्हलपमेंट होऊ नाही शकल्या. याच्यामध्ये जे आपल्या आजूबाजूचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये एक बोरामणीचा एअरपोर्ट डेव्हलप होणार होतं सोलापूरमध्ये, परंतु GIBचं त्या भागामध्ये वावर असल्यामुळं त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ बोर्डमध्ये म्हणा किंवा इतर सगळ्या फोरममध्ये त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स रेज केले गेले. त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण एअरपोर्टचा प्रोजेक्ट थांबवला गेला. तर असे मोठमोठे प्रोजेक्ट्स असतात की ज्याच्यामध्ये वाईल्ड लाईफचे कॉरिडॉर्स म्हणा किंवा वाईल्ड लाईफच्या
ॲक्टिव्हिटीला जर हिंड्रन्स येणार असेल तर तो प्रोजेक्टवरती डेफिनेटली फॉरेस्ट ऑफिसरचे वेगवेगळ्या कमेंटनी तो प्रोजेक्ट थांबवला जातो. पण जिथे आता मोठे हायवेज डेव्हलप होत आहेत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, तिथली वाईल्डलाईफ बरेचदा अफेक्ट होते किंवा रोड किल्स वाढले. त्याच्यासाठी काय आहे की मोठमोठ्या हायवेसाठी वगैरे नाही का आपण त्यांना ॲनिमल पॅसेज प्लॅन बनवायला होतो की जिथून ट्रॅडिशनली मुवमेंट आहेत ॲनिमलचं त्यांना त्या साईडच्या ओपनिंग्स ठेवावे लागतात. अगदी आपण पाहिलं तर पेंचमधला जो नॅशनल हायवे गेला आहे तो काही किलोमीटर आपण इलेव्हेटेड बनवला आहे. खालून सगळे ॲनिमल मूव्ह करतात आणि हायवे वरून चाललाय. तर अशा वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या आमच्याकडून दिल्या जातात. रमलर्स लावणं असेल, सायनेजेस लावणं असेल, काही ठिकाणी असं असेल की ॲनिमलला थ्रू दिसते तर त्यांना बॅरिकेटिंग करणं असेल, अशा वेगवेगळ्या सूचना ह्या आमच्याकडून दिल्या जातात आणि त्या NHI कडून इम्प्लिमेंट देखील केल्या जातात. ह्यामध्ये नॉर्मल पब्लिक कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतं ह्या कन्झर्वेशनच्या कामासाठी, ग्रासलँड्सच्या स्पेशली? नॉर्मल पब्लिकला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी ते वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून आमच्याशी जोडू शकतात. शिवाय जर पर्सनली कुणाला जर एखादं वॉटर होल बनवायचं असेल, जसं की पाठीमागे एका डोनरनी मयुरेश्वरमध्ये वॉटर होल बनवून दिलं, तर अशा काही गोष्टी ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. शिवाय अवेअरनेसच्या कॅम्पेनमध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. त्यानंतर आजकाल जो सोशल मीडियाचा जो जमाना आहे, सोशल मीडियामध्ये देखील ते पार्टिसिपेट करून आपल्या कमेंट देऊन किंवा लाईक दिस पॉडकास्ट करून म्हणा किंवा एखादा यूट्यूब चॅनल चालवून देखील कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. ओके. पण म्हणजे काय लेवलचं कॉन्ट्रीब्युशन एक्सपेक्टेड असतं फॉरेस्ट डिपार्टमेंटला? आय एम नॉट सेईंग इकॉनॉमिकली, पण जनरल आता सपोज आमच्या अख्ख्या टीमला काही पद्धतीने ग्रासलँड्स वाचवण्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून आम्हाला काय सजेस्ट कराल की बाबा तुम्ही हे करा? नाही आता हा पॉडकास्ट तर आम्ही करतोच आहोत, पण त्या व्यतिरिक्त how can we take grasslands to people? How can we educate them about the importance of the grasslands is what I'm asking. ग्रासलँड जे वन विभागाच्या आधिपत्याखाली येतं त्याच्यावरती आम्ही पूर्ण काम करत आहोत. आत्ता जो ग्रासलँड आहे जो प्रायव्हेटली ओन्ड आहे किंवा इतर डिपार्टमेंटची ओनरशिप आहे, काही संस्थांची ओनरशिप आहे, काही संस्थानांची ओनरशिप आहे, तर त्या ग्रासलँडवरती नेटिव्ह स्पेसीजचं प्लांटेशन ही खूप मोठी गरज आहे. तर आमच्याकडे मयुरेश्वरला ग्रासलँडची फार मोठी नर्सरी, तिथून पाहिजे तर आम्ही तुम्हाला सीड उपलब्ध करून देऊ शकतो. त्या सीडचं ब्रॉडकास्टिंग तुम्ही करू शकता अशा ग्रासलँडवरती. त्या सीडचे ठोंब नेऊन तुम्ही प्लांटेशन करू शकता अशा ग्रासलँडवरती. शिवाय असे बरेच प्रायव्हेट एरिया आहेत की जिथं वॉटर होल जवळ नाही आहे, तिथे एखादं वॉटर होल देखील तुम्ही बनवू शकता. पावसाच्या दिवस असतील तर एखादा छोटासा वनराई बंधारा देखील बांधू शकता लोकसहभागातून. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकता. जेव्हा ग्रासलँड्स मध्ये तुम्ही पेट्रोलिंगसाठी फिरत असता किंवा मॉनिटरिंगसाठी फिरत असता, तेव्हा काही इंटरेस्टिंग एन्काउंटर्स झालेत प्राण्यांबरोबरचे जे तुम्हाला सहज सांगता येतील असे? येस. काय झालं की ममदापूर नावाचं एक कन्झर्वेशन रिझर्व आहे नाशिकमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही इंडियन ग्रे वुल्फचे थोडेसे ग्रो झालेले पपी सोडले होते की जे देवर अबॅन्डन आणि त्याला रेअर करून आम्ही रिइंट्रोड्यूस केले होते. आणि आफ्टर 4-5 मंथ आय वॉज जस्ट गोईंग थ्रू वन रूट आणि सडनली 3 सब अडल्ट ग्रे वुल्फ माझ्यासमोर आले. अँड बाय सीइंग देम आय फेल्ट व्हेरी नाईस की ज्यांना पपीन आपण रिइंट्रोड्यूस केलं आणि दे आर ग्रोईंग आणि आता तर त्यांचे नेक्स्ट लिटर आले. त्या ग्रे वुल्फनी परत पिल्लांना जन्म दिला की ज्यांना आपण पिल्ले म्हणून वाढवले, थोडंसं संगोपन केलं, रिइंट्रोड्यूस केले आणि दे आर नाव नाईसली हंटिंग इन द वाईल्ड. तर अशा एन्काउंटरला पाहिलं की मग थोडासा जास्त आनंद उत्साह वाढतो आपला. शिवाय याच्यानंतर हायना एक खूप रेअर सायटिंग आहे, शक्यतो रात्रीच्या वेळेला होते आणि स्ट्राइप्ड हायना पाहणं वाईल्डमध्ये हे खूप मोठी एक आपण म्हणू की डोळ्यांची मेजवानी आहे. कारण की आपण पाहतो की खूप लोकांना असं वाटतं की टायगर पाहिल्यावरती खूप मेस्मरायझिंग फील होतं, परंतु सेम थिंग हॅपन्स वेन यू सी हायना इन द वाईल्ड, इंडियन ग्रे वुल्फ इन द वाईल्ड. शिवाय याच्यानंतर आपण असं म्हणू की रात्रीच्या वेळेला एखादं मुंगूस जरी दिसलं तरी पण ते खूप मेस्मरायझिंग इफेक्ट देऊन जातं. हायनास बरोबरचं काही इंटरेस्टिंग एन्काउंटर आठवतं? हायनाचा इंटरेस्टिंग असं आहे की हायना आय फील की दे आर द मोस्ट सफर्ड ॲनिमल इन द रोड किल. मी आजपर्यंत हायनाचे खूप रोड किल पाहिलेले आहेत किंवा खूप हायनांना आम्ही परत
मेडिकली फिट करून रिइंट्रोड्यूस पण केलेला आहे. परंतु हायना ज्यावेळेला हायना बेसिकली आहे स्कॅव्हेंजर. तो धाबा असेल, पोल्ट्री असेल, रस्त्या साईडला लोक जे डंप करतात तो खायला प्रायोगानं हायना जातो. आणि ज्या वेळेला दुसरा गाडीचा बीम किंवा फोकस त्याच्या डोळ्यावरती येतो तो एका जागी स्तब्ध उभा राहून जातो. त्याच्यामुळे त्याचे रोड किल खूप जास्त आहेत. म्हणून जिथं जिथं हायनाचा वावर आहे तिथं आम्ही प्रेफरेबली रमलर्स लावायला लावलेत आणि त्याच्यानंतर सायनेजेस लावलेत आणि तिथल्या सर्व पोल्ट्रीजना आम्ही जाऊन सांगितलेलं आहे की इथं पोल्ट्री डंप करू नका, यू जस्ट इन्सिनरेट, त्याला जाळून टाका पोल्ट्रीच्या ज्या वेस्ट आहे त्यांना, किंवा त्यांना गाडून टाका जमिनीमध्ये. पण गाडलेलं हायनास काढूच शकतात ना डिक करून? खोलमध्ये घाला, एकदम सुपरफिशियल. ओके ओके. सर आता ग्रे वुल्फबद्दल बोलतोय आपण, 2-3 वेळा ग्रे वुल्फचं मेन्शन आलं. ह्या वर्षी सरप्रायझिंगली ब्लॅक वुल्फ खूप दिसलाय इंडियात. असे फोटोज फ्लोट होत होते, व्हायरल होत होते, व्हिडिओज व्हायरल होत होते आणि नंतर असं कळालं की ॲक्च्युली त्याला ब्लॅक वुल्फ म्हणायचं की नाही हाच प्रश्न आहे, कारण ते स्ट्रे डॉग्स आणि ग्रे वुल्फ यांचं मेटिंग होतं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्याला ते कलरेशन येतं आहे. पण आता असं दिसतंय की ते वाढत चाललं आहे आणि भारतात अनेक ठिकाणी त्याचे रेकॉर्ड्स येत आहेत. तर ह्या एकतर ब्लॅक वुल्फ्स खरंच ब्लॅक वुल्फ्स आहेत का हे अशा पद्धतीचं हायब्रिड काहीतरी तयार होतं आहे? फॉक्सेसच्या बाबतीत सुद्धा हे होतं आहे असं मला रिसेंटली माझ्या एका मित्राकडनं कळलं. प्लस जॅकल्सच्या बाबतीत सुद्धा आजकाल हे बघायला मिळायला लागलं आहे की अशा पद्धतीचं स्ट्रे डॉग्स बरोबरचं मेटिंग हे व्हायला लागलं आहे. सो हे नक्की काय आहे? हे नक्की यांचं हे ग्रे वुल्फ स्वतःचं हे वाचवण्यासाठी हे करतायत, बिहेवियरल चेंज आहे, इव्होल्युशन आहे का हा कन्सर्न आहे, हा प्रॉब्लेम आहे? हा खूप चांगला टॉपिक तुम्ही काढलात. याला आपण असं म्हणू की हे एक हायब्रिडायझेशन ऑफ वुल्फ नावाने ही गोष्ट आम्ही पाहतो. हायब्रिडायझेशन म्हणजे काय होतंय की एखाद्या कळपामध्ये जो आपण म्हणू की पॅक असतो, उल्फचा पॅक आहे, त्या उल्फच्या पॅकच्या जवळ एखादा भटका कुत्रा जातो. तो कुत्रा हळूहळू हळूहळू त्यांची जे दुरी आहे, क्रिटिकल डिस्टन्स आहे त्या पॅकसोबत, ते कमी होतं आणि स्लोली दे इंट्रोड्यूस्ड इन टू द पॅक. म्हणजे त्या पॅकचा तो घटक बनतात. आपण जर असं म्हणू की आपण सर्वांनी मोगली पिक्चर बघितला आहे. मोगली इज नथिंग बट ॲडॉप्टेड इन टू द वुल्फ फॅमिली. तर तसंच त्याला एखाद्या भटक्या कुत्र्याला आपण ॲडॉप्ट केल्यासारखं त्या पॅक करतो. तो जो पर्टिक्युलरली कळप आहे, वुल्फचा जो कळप आहे, तो कळप त्या कुत्र्याला बाहेरचं सदस्य समजतच नाही. मग तो देखील एखादी पेअर त्या कळपामध्ये बनवतो. पेअर बनले की मेटिंग होतं, बिकॉज ते दोन्ही एका फॅमिलीमधून येतात, डॉग फॅमिलीमधून येतात. त्याच्यामुळे त्यांचं पेअरिंग होतं, सक्सेसफुली ब्रीडिंग पण होतं आणि असा जो हायब्रिड नवीन उल्फ तयार होतो त्याच्यामध्ये डॉगचे पण जेनेटिकल गुण असतात आणि उल्फचे पण असतात. परंतु त्यांची नेक्स्ट जनरेशन येऊ शकत नाही कारण ते जेनेटिकली व्हायबल नाही आहेत. परंतु याचा तोटा असा होतोय की यांनी जर डॉगसोबत मेटिंग नसतं केलं आणि अशी क्रॉस पिल्लं नसते काढले, तर त्यांनी एखाद्या पोटेन्शियल उल्फबरोबर मेटिंग केलं असतं तर त्यांचं जे पुढचं लिटर आलं असतं ते आपल्याला प्युअर जेनेटिकल ब्लड लाईनमध्ये मिळालं असतं आणि ते उल्फ म्हणून पुढच्या त्यांच्या पिढ्या सस्टेन केल्या असत्या. पण त्या कुत्र्याबरोबर मेटिंग झाल्यामुळं यांची एक पुढची पिढी असून नसल्यासारखी आहे, कारण की ते जेनेटिकल व्हायबल नाही आहेत, ते जीन पूल कॅरी करणार नाही आहेत व्यवस्थित. म्हणून अशा पर्टिक्युलर घटना आपल्या पुण्याच्या आजूबाजूला देखील आढळलेल्या आहेत, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आढळलेल्या आहेत. याच्यासाठी आम्ही एक SOP तयार करतो आहे. याच्यासाठी आपले चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन खांडेकर सरांनी मला एक जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीमध्ये आम्ही एक SOP तयार करतो आहे. या SOPमध्ये आम्ही ग्रासलँड ट्रस्टशी असोसिएटेड झालेलो आहे आणि आम्ही अशी SOP तयार करतो आहे की हाऊ टू आयडेंटिफाय सच इंडिव्हिज्युअल्स. त्या इंडिव्हिज्युअलला आयडेंटिफाय करून त्यांना त्या पर्टिक्युलर कळपापासून कसं वेगळं करता येईल आणि ते जे हायब्रिडायझेशन होते ह्याला कसा रोख लावता येईल याच्यासाठी आम्ही SOP करतो आहे. आणि आत्ता जे अशा घटना घडलेल्या आहेत त्यांना आम्ही त्या पर्टिक्युलर डॉग्सला किंवा अशा हायब्रिड इंडिव्हिज्युअल्सला आयडेंटिफाय करून आयसोलेट करून त्या कळपापासून लांब करतोय. ओके. पण हे का घडायला लागलंय असं वाटतं तुम्हाला? आजची गोष्ट नाही आहे ही.
हिस्टॉरिकली इट इज हॅपनिंग. ओके. आपण जर बघितले की वेगवेगळ्या प्रजातींची उत्क्रांती का झाली, कशी झाली, कुठं ना कुठंतरी क्रॉस ब्रीडिंग झालं, कुठं ना कुठंतरी एक व्हायबल नवीन प्रजाती तयार झाली, त्याच्या प्रजातीपासून पुढे त्यांची पिल्लं तयार झाली. आज आपण पाहिलं तर कुत्र्याच्याच एवढ्या व्हरायटीज आहेत. का आहेत? बिकॉज देवर क्लायमॅटिक इफेक्ट्स असतील, वेगवेगळे इंडिव्हिज्युअल ब्रीडिंग असेल. आपल्याकडे एक आपण म्हणू की सायबेरियन हस्की नावाचं कुत्रा आहे. इट हॅज द मोर जीन्स ऑफ वुल्फ. हे कुठं ना कुठेतरी पाठीमागे हे गोष्टी घडलेल्या आहेत. ह्या गोष्टी आजच्या नवीन नाही आहेत, परंतु ह्या गोष्टी डेफिनेटली की आपण कन्झर्वेशन पर्स्पेक्टिव्हनी गुड नाही आहेत, कारण की आपण एक पूर्ण जनरेशन खराब करतोय पुढच्या वुल्फची. म्हणून आम्ही त्याला पायबंद घालण्यासाठी इंडिव्हिज्युअलला सेपरेट करणं आणि त्या त्या कळपापासून वेगळं करून त्याला त्याचा बंदोबस्त करण्याचं काम करतोय. सो बेसिकली आता इट्स अ साइन ऑफ इट्स नॉट अ हेल्दी साइन इन अ वे. जर अशा पद्धतीचं कॉन्झर्वेशन प्रॉस्पेक्टनी हेल्दी साईन नाही आहे डेफिनेटली. पण हे चुकीचं आहे का? तर चुकीचं डेफिनेटली नाही आहे, कारण हिस्टॉरिकली ते होत राहते. हा, आणि ते नॅचरली पण Natural कोणी पण. मुद्दाम घडवत नाहीयेत त्या नाही. स्पीशीज, ते त्यांच्या Yeah. त्यांच्यात घडतंय. पण याला स्ट्रे डॉग्सचं वाढलेलं पॉप्युलेशन पण जबाबदार आहे असं वाटतंय. स्ट्रे डॉगचं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढले. स्ट्रे डॉग्स आता कळपामध्ये फॉर्म होऊन हे वाईल्ड ॲनिमलला हंट पण करतात. तर इथपर्यंत त्यांचं विल्डरनेस वाढतोय, कारण की ते स्ट्रे आहेत, बरेच दिवस जंगलाच्या विसिनिटीमध्ये फिरत आहेत आणि त्यांचं अटॅकिंग ऑन द वाईल्ड ॲनिमलचं प्रमाण आहे ते वाढले. याला पायबंद घालण्यासाठी वी आर जस्ट रिमुव्हिंग फ्रॉम द हॅबिटॅट आणि त्यांना रिमूव्ह करून वाईल्ड लाईफला एक फिअर फ्री आपण म्हणू की वाईल्ड ज्या भटक्या कुत्र्यांपासून त्यांना अभय देण्याचं काम आम्ही करतोय. मी हा प्रश्न विचारण्याचं दुसरं एक कारण असं आहे की मध्यंतरी दोनदा मला हा ॲक्च्युली अनुभव आला. मी महाराष्ट्राच्या जवळचंच एक जंगल आहे, ज्या जंगलात फिरताना आम्हाला वाईल्ड डॉग्सचे ऑब्व्हियसली हर्ड्स दिसले आणि त्याचे फोटोज काढल्यानंतर त्यांच्या स्किनवरती काहीतरी स्किन वॉज नॉट नाईस, Brownness. हे नव्हतं, त्याला हेअर्स नव्हते, ते Okay. स्किन निघून तिथे त्याचं गुलाबी जखम असल्यासारखं दिसायला लागलं होतं. आणि मला आधी वाटलं की काय हंट्समध्ये किंवा मारामारीमध्ये काहीतरी फाईट्समध्ये किंवा यांच्या शिकारीमध्ये काहीतरी झालं असेल. त्यातल्या एका दिवशी लकीली तिथे WWIचे माझे एक मित्र होते आणि मी जनरल त्यांना दाखवताना म्हटलं, अरे आज वाईल्ड डॉग्स दिसले सफारी संपून बाहेर आल्यानंतर. तो म्हटला, अरे फोटोज बघू. म्हणून त्यांनी फोटोज बघितले आणि तो म्हटला, अरे हा फोटो मला लगेच पाठव. म्हटलं काय झालं? तर तो म्हटला, नाही मला हा फोटो लगेच पाठव, हा आजार आहे आणि हा आजार ताबडतोब मॉनिटर केला पाहिजे. आणि म्हटलं काय आहे हे नक्की? तर तो म्हटला, हे अशा पद्धतीचं जर कुठल्याही वाईल्ड ॲनिमलचा फोटोग्राफी तू करत असताना किंवा व्हिडिओज काढताना जर अशा पद्धतीचं काही स्किनवरती दिसलं तर इमिजिएटली सी टू इट दॅट यू आर रिपोर्टिंग इट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा आमच्यापैकी कोणीही, कारण हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. तेव्हा त्यांनी मला हे एक्सप्लेन केलं की जेव्हा हे अशा पद्धतीचे वाईल्ड डॉग्स गावाच्या आजूबाजूला किंवा बफर झोन्सच्या आजूबाजूला हंटसाठी जातात, तिथे स्ट्रे डॉग्सच्या बरोबर त्यांचं इंटरॅक्शन होतं आहे आणि त्यांचे ते स्किन डिझीज ट्रान्सफर होतात आणि तो डिझीज इतका सिरियस आहे की तो इझिली स्प्रेड होऊ शकतो, जो टायगर्सला सुद्धा मारू शकतो. अशा पद्धतीची एक केस गुजरातमध्ये काही वर्षांपूर्वी झाली होती एशियाटिक लायन्सच्या बाबतीत. तर हे कसं थांबवायचं, हे कसं ओळखायचं आणि कसं थांबवायचं? म्हणजे आता मला कळलंय त्यामुळे मी दरवेळेस असं काही मला दिसलं, स्पेशली वाईल्ड डॉग्सच्या बाबतीत दिसतंय बरेचदा, सो तेव्हा मी ते रिपोर्ट करतो. पण हे जे होतं आहे की अशा पद्धतीने स्ट्रे डॉग्सच्या वाढत्या संख्येमुळे अशा पद्धतीचे आजार पण पसरत आहेत जे जंगलापर्यंत जात आहेत, अगदी कोरपर्यंत जंगलाच्या ह्या प्राण्यांच्या मार्फत. हा जो विषय आहे ना, हा पूर्ण वाईड स्प्रेड आहे थ्रू आउट द महाराष्ट्र आणि पूर्ण इंडियामध्येच आहे. ज्याच्यामध्ये जे पाळीव जनावरं आहेत किंवा भटकी जनावरं आहेत, त्याच्यामध्ये 2 मेजर डिसिजेस फार मोठ्या प्रमाणात आढळले जातात. एक आहे जो डॉग्समधून ट्रान्सफर होतो किंवा कॅट्समधून होतो, तो आहे कॅनाइन डिस्टेंपर. त्याच्यामध्ये वाईल्ड ॲनिमलचे कॅनाइल्स डिटोरेट होऊन तुटून जातात. कॅनाइन तुटले म्हणजे त्यांची हँटिंग ॲबिलिटी संपून जाते. तो हा एक मोठा कन्सर्न आहे आमचा. त्यानंतर एक आहे फूट माउथ डिसीज,
जो जनरली हार्बेवरसमध्ये ट्रान्सफर होतो. हे दोन्ही डिसिजेस प्रामुख्याने हे त्यामध्ये काय होतं फूट माउथ फूट मध्ये? माउथमध्ये त्यांचं फूटला इन्फेक्शन होतं आणि माउथला पण होतं आणि सिव्हिअरली त्यांचं टेम्परेचर वाढून जातं ॲनिमलचं. तर इट्स इन्फेक्शियस डिसीज आणि हा पाळीव प्राण्यांपासूनच जातो, आपल्या गाई म्हशींकडूनच जातो आणि हा कुत्र्या मांजरांकडून जातो. तर हे दोन्ही डिसिजेस हा मोठा कन्सर्न आहे आमच्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही काय करतो की जे फॉरेस्ट एरिया किंवा सँच्युरी एरियाच्या आजूबाजूची गावं आहेत तिथं वॅक्सिनेशन ड्राईव्ह घेतो, जे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आहेत किंवा भटकी कुत्री आहेत त्यांना. आणि रिसेंटली पुण्यामध्ये देखील अशा घटना घडल्यात की उल्फमध्ये देखील कॅनाइड डिस्टेंपरच्या घटना आहेत. तर इट इज बिकॉज ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन द डॉग्स अँड वुल्फ्स आणि जे डे टू डे बेसिसवरती घडत आहे. म्हणून ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं की प्रिव्हेन्शन इज द की. तुम्ही ऑलरेडी जे ॲनिमल आहेत त्यांना वॅक्सिन करा आणि नाव वी आर कन्सिडरिंग द वॅक्सिनेशन ऑफ द वुल्फ्स ऑल्सो. जे नवीन लिटर येणार आहे, जे नवीन त्यांची पिल्लं जन्माला येतील त्यांना देखील वॅक्सिनेशन करण्याचा एक प्रोजेक्ट आहे जो आम्ही तयार केलेला आहे. तो प्रोजेक्ट आम्ही चीफ वाईल्डलाईफ वॉर्डन सरांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. इफ इट गेट्स अप्रूव्ह तर आम्ही जे येणारी नवी पिढी आहे वुल्फची त्यांना देखील आम्ही हे वॅक्सिन ऑलरेडी देऊ. ओके. हे एक्सपेन्सिव्ह पडतं हे सगळं मॉनिटरिंग आणि एक्सपेन्सिव्ह तितकंच एक्सपेन्सिव्ह नाही आहे बिकॉज द सेम वॅक्सिन विच यू यूज इन द डोमेस्टिकल कॅटल किंवा डोमेस्टिक डॉग्समध्ये ते सेम वॅक्सिन त्यांना यूज करायचं आहे. त्यासाठी काही नवीन वॅक्सिन तयार करायची गरज नाही आहे. पण वाईल्ड डॉग्सच्या बाबतीत तर त्यांची स्किन खूप थिन असते. सो Thin वेन असते, यू आर yes. ट्राईंग टू ट्रँकलाइज फॉर द वॅक्सिनेशन देर आर चान्सेस की त्यांच्या बोनमध्ये एंटर होऊ शकतं ना होऊ ट्रँकलाइज. शकतं, पण देअर आर ट्रॅप केसेस ऑल्सो. तुम्ही त्याने ट्रॅप पण करू शकता. एखादा ट्रॅप लावून बोमा पद्धत आहे किंवा इतर वेगवेगळ्या पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्याने ट्रॅप करू शकता. नीड नॉट नेसेसरी की तुम्हाला प्रत्येक वेळेला ट्रँक्युलाइज केलं पाहिजे. ओके. नाही, असा जर डिसीज आढळला आहे आणि त्याला त्या क्षणी एलिमिनेट करणं खूप एलिमिनेट करणं गरजेचं आहे, कारण वाईल्ड डॉग्स तसंही पकडणं Yes. खूप हो. कठीण आहे, कारण ते इतके चपळ असतात Yes. एकतर. आणि इट हॅज अ थ्रेट टू वाईप अप एंटायर पॉप्युलेशन. हम्म. त्यामुळे एका इंडिव्हिज्युअलला जर डिसीज झाला असेल तर एलिमिनेशन इज द की. अशा पद्धतीच्या केसेस हँडल करताना काय चॅलेंजेस समोर उभे राहतात आणि मग त्यावेळेला अशा काही रेस्क्यू ऑर्गनायझेशन आहेत का किंवा अशा काही NGOs आहेत का की ज्याची मदत फॉरेस्ट डिपार्टमेंटला होते? डेफिनेटली आपल्याकडे खूप साऱ्या NGOs आहेत. पुण्याच्या आजूबाजूला जर पाहिलं तर पुण्यामध्ये रेस्क्यू नावाची एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. दे असिस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉर द रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन वर्क. त्याच्यानंतर जर स्पेशली वुल्फसाठी द ग्रासलँड ट्रस्ट नावाची NGO आहे, ते आम्हाला मदत करते. इला फाउंडेशन नावाची एक NGO आहे, डॉक्टर पांडे ते चालवतात, ते देखील आम्हाला मदत करते. शिवाय आपल्याकडे एक ऑनररी वाईल्डलाईफ वॉर्डन नावाचे पदं असतात, ज्याच्यामध्ये आपल्याकडे आदित्य परांजपे आहेत, त्यानंतर डॉक्टर सतीश पांडे आहेत. हे देखील आपल्याला मदत करतात अशा पूर्ण एक्झिक्युशन म्हणा किंवा मॉनिटरिंग म्हणा ह्या सर्व गोष्टींमध्ये ते आपल्या पूर्ण वन विभागाच्या साथ येऊन काम करतात. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.